ते ऋषी लागतात ना. मग ऋषीकडे गेल्यानंतर ऋषीला म्हणाले, महाराज आम्हाला यज्ञ करायचा आहे आणि तुम्ही आमच्या यज्ञासाठी याल का? तो साधू म्हणाला, ऋषी म्हणाले, हे बघा तुमच्याकडे 1000 पुण्याचा जर साठा असेल तर मी तुमच्या यज्ञाला येतो. पांडवाला म्हणे 1000 यज्ञ झालेले असतील तर. ते पांडव म्हणाले एवढे काही यज्ञ झालेले नाहीत म्हणले. पांडव वापस गेले. हा सगळा वृत्तांत द्रौपदीला सांगितल्यानंतर द्रौपदी म्हणाली, काय झालं तुम्ही गेला होता ते काय झालं? पांडव म्हणाले, हे बघ द्रौपदी, साधू म्हणाले की 1000 यज्ञ झालेल्याचं पुण्य मला द्या, नंतरच मी तुमच्या यज्ञासाठी येतो. द्रौपदी, एवढंच ना? बघ एवढंच ना? किती सहजपणे बोलली ती. एवढंच ना? तुम्ही कशाला काळजी करताय? ते घरातून निघाली. घरून निघाल्यापासून त्या साधूच्या कुटियापर्यंत किंवा त्यांच्या आश्रमापर्यंत जाईपर्यंत काय करायचे तिने केले. तिथे गेल्यानंतर त्या ऋषीला प्रणाम केला व म्हणाली, साधू महाराज आमच्या घरी यज्ञ आहे, यज्ञासाठी तुम्ही यावं आमची अशी इच्छा आहे. अगं आत्ताच मी सांगितलं ना 1000 यज्ञ केल्याचं पुण्य असेल आणि ते मला तुम्ही द्याल तर मी तुमच्या यज्ञासाठी येतो. द्रौपदी म्हणाली, एवढंच ना? साधू उठून उभं राहिले, एवढंच ना? किती सहज बोलते. असं किती यज्ञाचं पुण्य आहे तुझ्याकडं? द्रौपदी म्हणाली, हे बघा साधू महाराज, मी माझ्या घरातून निघाल्यापासून प्रत्येक पावलाला श्रीकृष्ण 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 नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले. बघा तिनं घरातून निघाल्यानंतर श्रीकृष्ण 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 असं जप केल्यानंतर 1000 यज्ञापेक्षा जास्त तिचं पुण्य झालं. म्हणून साधू तिला शरण गेले आणि तिला नमस्कार केला. धन्य आहात तुम्ही म्हणून. विठ्ठल विठ्ठल. आयुष्याचा तुटला दोरा, एरवा उगाची पसारा, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. अवघे सुखाचे संगती, अवघे सुखाचे संगती, कोणी नाही अंती. कोण कुणाचं नसतं. एका गावामध्ये एका माणसाने सुंदर असा बंगला बांधला आणि त्या गावात एक साधू राहत होता. त्या साधूला विनंती केली, बाबाजी तुमचे पाय माझ्या बंगल्याला लागू द्या आणि माझा बंगला धन्य होऊ द्या किंवा माझा परिवार धन्य होऊ द्या. ते साधूमणी कसे असतात? साधूमणी खूप रागीट असतात. मी घरदार सोडलं, पोरं बाळे सोडले, सगळं सोडलं, मी काय येऊ तुझ्या बंगल्याला माझी पाय लावण्यासाठी? रिक्वेस्ट केली, त्याने विनंती केली. चला म्हणून विनंती, ठीक आहे असं म्हणून तो साधू त्या माणसाच्या घरी गेला. बंगल्यामध्ये गेल्यानंतर हा व्यक्ती म्हणाला, महाराज बाबाजी हा पहिला मजला, हा दुसरा मजला, असं त्याने घर दाखवायला चालू केले. शेवटी हा तिसरा मजला. तिसऱ्या मजल्यावरती गेल्यानंतर त्या मजल्यामध्ये त्याची पत्नी होती. अगं बाबाजींना खायला काहीतरी घेऊन ये. तिनं बाबाजीला फळं वगैरे घेऊन आली, बाबाजींना खायला दिलं. ज्या खुर्चीवरती बाबाजी बसले होते त्या खुर्चीवरती जगाचा नकाशा होता. त्या खुर्चीवरती जगाच्या नकाशा होत्या. मग साधू म्हणाले, बाबा इकडे ये, ह्या खुर्चीवरती काय आहे? तर बाबाजी हा जगाचा नकाशा आहे. बर, ह्या जगाच्या नकाशामध्ये आपला सोलापूर जिल्हा कुठं आहे दाखव. जगाच्या नकाशामध्ये आपला सोलापूर जिल्हा दिसेल का? बाबाजी हे शक्य आहे का म्हणलं आपला सोलापूर जिल्हा दाखवणं? बरं ठीक आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं खंडाळी गाव कुठं आहे ते दाखव बरं. तुम्हाला हे पण शक्य नाही बाबाजी. सापडेल पण त्यांना वेळ लागेल, शोधावं लागेल. मग तू बघ ह्या जगाच्या नकाशामध्ये तुझं गाव किंवा जिल्हा किंवा तुझं राष्ट्र राज्य दिसत नाही. त्या या जीवनामध्ये तू कितीही बंगले बांध, कितीही काही कर, कितीही काही कर, पण त्या पांडुरंग परमात्म्याच्या नावाशिवाय काहीच नाही. म्हणून त्याचं नाव हे ठळकंदीस. म्हणून तो फक्त नामचिंतन कर, हे मला सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा आजकाल
सगळ्या मशनींचा शोध लागला, सगळ्या मशनीचा शोध लागला. ह्या जगामध्ये, राज्यामध्ये, राष्ट्रात सगळ्या मशनी, कडबा, कुट्टी आली, मळणी यंत्र, गव्हाची रास, ऊट, सगळ्या 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 मशनी आल्या. पण अशी एक मशीन तयार झाली का हो? इकडून 2 शीर गहू टाकले आणि इकडं रक्त आलं, अशी मशीन तयार झाली का? नाही. ते मशीन फक्त माझ्या देवानीच तयार केलेली आहे. म्हणून चाले हे शरीर